पण थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी वैभव परब यांच्याकडे। वैभव, अश्विन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्वात मोठ्या सुनावणी सोबत आपल्या सोबत जोडले गेले आहेत। एबीपी माझावर पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेब, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। या सुनावणी नंतरची पहिली प्रतिक्रिया काय आपली? अध्यक्षांनी दिला आहे। लोकशाहीमध्ये मी नेहमी म्हणायचो, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं। बहुमत आमच्याकडे आहे, विधानसभेतही लोकसभेतही, आणि त्याचबरोबर शिवसेना, खरी शिवसेना अधिकृतपणे निवडणूक आयोगाने आमच्याकडे दिली आणि धनुष्यबाण देखील अधिकृतपणे आमच्याकडे दिला होता, कारण मेजॉरिटी आमच्याकडे होती। आणि पक्षामध्ये यामध्ये एवढंच सांगेन की एकाधिकारशाही आणि घराणेशाही या आजच्या निकालावरून मोडीत निघालेली आहे। कोणी पक्ष स्वतःची मालकी किंवा स्वतःची संपत्ती समजून कुठलाही असा वाटेल मनाला तसा निर्णय घेऊ शकत नाही। आणि कारण याच्यामध्ये लोकशाहीमध्ये एखाद्या पक्षाचा प्रमुख कुठलाही मनमानी निर्णय घेत असेल तर पक्षातल्या सदस्यांना त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे, आणि तो आवाज उठवला त्यामुळे शेड्यूल 10 कारवाई बंधनकारक ठरत नाही। शेवटी नेतृत्वाने जर चुकीचा निर्णय घेतला, निवडणूक एकाबरोबर लढवली आणि सरकार दुसऱ्याबरोबर बनवलं, लोकशाहीला मारक। आणि म्हणून यामध्ये पक्षप्रमुख, पक्षाध्यक्ष यांचं एकट्याचं मत म्हणजे संपूर्ण पक्षाचं मत असू शकत नाही। कोणताही राजकीय पक्ष कोणा एकट्या माणसाची खाजगी मालमत्ता होऊ शकत नाही, आणि राजकीय मत सामूहिक कलेक्टिव्ह मध्ये ठरवलं जातं। अशा प्रकारचा निर्णय बरोबर आमदार हे त्यांनी त्याच्या निकालात सादर केलेली कागदपत्र आहे, फॉर डॉक्युमेंट आहे। तसेच उद्धव ठाकरे यांना पक्ष संघटनेचा जास्ती मुख्यमंत्री साहेब, पण तुम्हाला अपेक्षित होतं की ठाकरेंचे आमदार आज अपात्र होतील, परंतु आज त्यांनाही पात्र केलेलं आहे, आपल्यालाही पात्र केलेलं आहे। यामुळे ठाकरे गटाच्या सर्व आमदारांकडून ही नाराजी व्यक्त केली जाते की याआधीच संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली होती की मॅच फिक्स आहे, आणि आता ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर आंदोलन करू लागलेले आहेत नार्वेकरांच्या विरोधात। तर याला काय म्हणायचं आपण? मुख्यमंत्री, आपला माझा आवाज पोहोचतोय? अश्विन, मुख्यमंत्री संपर्क, माझा आवाज पोहोचतोय? अश्विन, मुख्यमंत्र्यांशी संपर्क आपला तुटलेला आहे, त्यामुळे आपण पुढचं बुलेटिन कंटिन्यू करावा। नक्कीच वैभव, तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्री यांच्याशी बोलताना आता समोर आलेला होता, किंवा मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। घराणेशाही मोडीत निघाली असं त्यांचं म्हणणं आहे। निकालानंतर एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया एबीपी माझाकडे आपले प्रतिनिधी वैभव परब यांच्याशी बोलताना त्यांनी दिली, आणि घराणेशाही मोडीत निघाली, कुणा एकाचा निर्णय म्हणजे पक्षाचा निर्णय नसतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।